पुसू नये आताचे हाल, सुखाची नोकरी गेला तो काळ, आता जबाबदारीचा सुकाळ, ओला दुकाळ पैशाचा. पूर्वील मामलतीचा मान, तैसेच पूर्वील प्रांता समान, वैभव आता येना दिसून, नोकरी कसून करताही. असो तेही अधिकार संपादन, अलोट पैका वेचल्या वाचून, न करिता सतत अभ्यास क्षीण, इतर कोण करू शके. आधी होऊ लागे बीए, मग तो नगदी कारकून होये, महिना पगार 30 रुपये, मार्गे ऐसिये ती गती. यथा काळ घाटावर जावे, जमीन मापणी काम शिकावे, मोजणीदारामध्ये रहावे, पास व्हावे परीक्षे. पुढे जेव्हा एकादी असामी, स्वये जाईल वैकुंठ धामी, करील आपुली जागा रिकामी, पडेल कामी ती याच्या. आता असो हे चऱ्हाट, कशास पाहिजे नुसती वटवट, ऐशा एकास साईंची भेट, झाली ती गोष्ट परिसावी. बेळगावा निकट देख, ग्राम आहे वडगाव नामक, आले मोजणीदारांचे पथक, मुक्काम एक तै केला. गावी होते एक सत्पुरुष, गेले तयांचे दर्शनास, चरणावरी ठेविले शीस, प्रसाद आशीष पावले. त्या सत्पुरुषांचे हातात होता निश्चळ दासकृत, विचारसागर नामक ग्रंथ, जो ते वाचित तै होते. पुढे काही वेळ जाता, येतो म्हणून निघू लागता, ते साधू जे वदले उल्हासता, तया गृहस्था ते परिसा. बरे आता आपण यावे, या ग्रंथाचे अवलोकन करावे, तेणे तुमचे मनोरथ पुरावे, असावे हे लक्षात. तुम्ही पुढे निज कार्योद्देशे, जाता जाता उत्तर दिशे, मार्गात महाभाग्यवशे, महापुरुषासी दर्शन. पुढील मार्ग ते दावितील, मनासी निश्चलता ते देतील, तेच मग उपदेशितील, ठसवितील निजबोध. तेथील मग ते कार्य सरले, जुन्नरास तेथून बदलले, नाणे घाट चढणे आले, ओढवले ते संकट. मार्ग तेथील अतिबिकट, रेड्यावरून चढती घाट, रेडा हाच तदर्थ शकट, आणिला निकट आरूढाया.